धावांचा नाक पाहायला मिळाला आणि त्याच कारणास्तव आज अंजनी कुमार वडाव संघ हा सेमीफायनल नंबर 2 खेळताना दिसतोय. स्टार वलक संघ मेगा फायनल खेळण्यासाठी क्वालिफाय झालाय, त्यांचं देखील आगमन झालंय अंतिम महामुकाबला खेळण्यासाठी. या मॅच मधून आपल्याला दुसरा संघ अंतिम मुकाबला खेळण्यासाठी श्री धायरेश्वर चषक 2025 वरती कोणता संघ नाव कोरेल त्यासाठी चालू असलेल्या या लढती पाहतोय. अंतिम टप्प्यात आलेला ही टुर्नामेंट आपण पाहतोय. ग्रीन सिग्नल येतोय पंचांच्या माध्यमातून. कमेंट्री बॉक्स एंड करून गोलंदाजीला सुरुवात होईल. साई निखिल मोकल पहिला गोलंदाज वापरतोय. पॉवर प्लेचं पहिलं षटक 38 सर्कलच्या बाहेर 2 क्षेत्ररक्षक पाहतोय. एक डीप मिड विकेट मध्ये आणि एक पाहायला गेला तर लॉंग ऑफ मध्ये. मॅचला सुरुवात, चला मॅच चालू करून घ्या. निखिल मोकल बॉलिंग ट्रॅक वरती सज्ज पहिला बॉल घेऊन. पहिलाच बॉल आउटसाइड ऑफ स्टंप डिलिव्हर केलेला हा बॉल पाहतोय. कव्हरच्या क्षेत्रात बॉल खेळायचा होता परंतु पंचाने शेवटपर्यंत बॉल वॉच केला, रीड केलं, जज केला आणि नंतर आपल्या दुनियात फैलावत हा बॉल वाईट बॉल आहे सांगतात. एक्स्ट्राच्या मदतीने स्कोर कार्ड अंजनी कुमार वडाव संघाच्या धावफलकाला सुरुवात होत असताना आलेली ही पहिली धाव आपण पाहतोय. क्रिकेटमध्ये धावा कशा पद्धतीने येतात त्याला महत्व नाही, क्रिकेटमध्ये धावा येणं गरजेचं आहे. पहिली धावा आपण पाहतोय धावफलकावरती टीम वडाव. यावेळी स्लोवर रन उडवण्याचा प्रयत्न पॉइंटच्या क्षेत्रात झेल पकडला जातोय. यावेळी मागच्या मॅचचा हिरो नंबर 0 चा चष्मा घालून मात्र मैदानाच्या बाहेर येताना दिसेल. रोहन बॅक टू द डगआउट. रोहन बाद झाल्यानंतर आता जर पाहायला गेला तर वडाव संघाच्या गोट्यामध्ये कुठेतरी दडपण, निराशा प्राप्त होताना आपण पाहतोय. काय मागच्या इनिंग मध्ये खेळ साकारला होता तो रोहन यांनी 11 बॉल फेस करत असताना तब्बल 37 धावा त्यांच्या बॅट मधून पाहायला मिळाल्या होत्या. आणि आता जर पाहायला गेला तर पहिल्याच बॉल वरती निखिल मोकल यांनी घरचा रस्ता दाखवला आहे. तो रोहन मात्र यांना बॅटर मैदानाच्या आत राजेश मैदानाच्या आत येथील इनॅट नंबर 3 आपण पाहतोय. सन्माननीय नरेशजी गावण साहेब यांचं शुभ आगमन आज आपण श्री धायरेश्वर चषक 2025 च्या माध्यमातून या मैदानाकडे होत असताना पाहतोय. सन्माननीय नरेशजी गावण साहेबांचं श्री धायरेश्वर चषक 2025 च्या माध्यमातून हार्दिक हार्दिक स्वागत. पुढचा बॉल राजेश आले उडवायचा होता, पॅड वरती बॉल फेकला गेला जातोय. शफल होऊन मारण्याचा प्रयत्न, सध्या ऑफ स्टंप गोलंदाजी करण्याचा प्रयत्न पाहतोय. स्लोवर बॉल, संध्याकाळचं सत्र असल्या कारण स्लोवर बॉल जास्तीत जास्त निखिल मोकल यांच्या माध्यमातून आपल्याला या इनिंग मध्ये पाहायला मिळतील. गावदेवी साई संघ, या साई संघानं काल खेळत असताना 73 धावांची सर्वोच्च धावसंख्या श्री धायरेश्वर चषक 2025 च्या माध्यमातून सर्व रसिक प्रेक्षकांना दाखवली होती. आणि आज सेमीफायनलची मॅच खेळतोय बलाढ्य असा आजच्या दिवसातील अंजनी कुमार वडाव संघासमोर. पुन्हा एकदा बॅटची लीडिंग एज लागली होती. शेल पकडत असताना कुठेतरी थोडी चूक यष्टीरक्षक करत असताना प्रतीक मोकल यांच्या माध्यमातून झाली. आणि तदनंतर जर पाहायला गेला तर धावसंख्येत आणखी एक भर अर्थातच कुणालांच्या बॅट मधून आलेली एकेरी धावत आपण पाहिली. आणि आता जर पाहायला गेला तर राजेश पहिल्यांदा स्ट्राइक एंड वरती आपण पाहणार आहोत. पुढचा बॉल निखिल, पुन्हा एकदा चाप करायचा होता, बाहेर टाकलेला बॉल, वाईट बॉल येतोय. वाईट बॉलच्या मदतीने स्कोर कार्ड होते आणखी एक धाव स्कोर कार्ड होते आज होताना दिसेल. संध्याकाळचं सत्र म्हटल्यानंतर हवा दमट व्हायला लागले आहे. विरल हवा होते, मोठा फटका मारणं गरजेचं असणार आहे आणि मोठा फटका मारत असताना त्याच्यामध्ये एक्स्ट्रा एफर्ट, एक्स्ट्रा फोर्स लावणं देखील गरजेचं असणार आहे. तरच कुठे बॉल मैदानाच्या बाहेर जाताना दिसेल आणि अशातच ठोकतोय राजेश. षटकार. अंजनी कुमार वडाव संघ आज जर पाहायला गेला तर भलत्याच फॉर्म मध्ये दिसतोय. भन्नाट फॉर्म मध्ये सुटलेला हा सुसाट संघ सुटलाय. आणि आज जर पाहायला गेला तर साई संघाच्या अगेन्स्ट सेकंड सेमीफायनलचा मॅच खेळताना आतापर्यंत जर धावांचा विचार करायला गेला तर धावा लागल्या धावफलकावरती 10 डबल फिगर मध्ये स्कोर कार्ड पाहतोय टीम वडाव. यावेळी स्लॅश करायचा होता, शॉर्ट टर्म क्षेत्रामध्ये बॉल फील्ड केला जातोय. बॅटची
बॉटम एज लागल्यानंतर बॉल ट्रॅव्हल केला, शॉर्ट थर्ड मॅन क्षेत्रात बॉल फील्ड केला जातोय. तोपर्यंत जर पाहायला गेला तर एक धाव स्कोर कार्ड वरती ऍड झाली आणि एका धावेने स्कोर कार्ड वधारताना दिसतोय. ते 11 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. प्रेक्षकांची तोबा गर्दी आपण पाहतोय या ऐतिहासिक असा छत्रपती शिवाजी महाराज पेण नगरपालिकेचं हे भव्य दिव्य क्रीडांगण आणि त्यावरती चालू असलेला हा सेमीफायनलचा दुसरा मुकाबला या इनिंग मधील येतोय. दुसरा मॅक्सिमम षटकार, फटकेबाजी पाहायला मिळतोय. अटॅक इज द बेस्ट डिफेन्स. बलाढ्य अशा साई संघासमोर खेळतोय, त्यासाठी चालू असलेला हा अटॅक आपण पाहतोय. पहिला षटकाचा पॉवर प्लेचा खेळ समाप्त झालाय, जिथे प्रत्येकी कुणालने एक षटकार मारलाय, राजेश याने एक षटकार. 2 बॉल 7 कुणाल, 3 बॉल 7 राजेश. अशा पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाला आणि धावफलकाचा विचार करायला गेला तर तब्बल 17 धावा पहिल्याच षटकात पॉवर प्लेच्या धावफलकावरती लागल्यात. नॉन पॉवर प्लेचं हे षटक, नॉन पॉवर प्लेच्या षटकामध्ये आता जर पाहायला गेला तर गोलंदाज वापरला जातोय प्रतीक मोकल आलेत शेवटच्या षटकात. अंतिम षटक, अंतिम 6 बॉल. किती धावा शेवटच्या 6 बॉल मध्ये टीम अंजनी कुमार वढाव आज या सेमीफायनलच्या मुकाबल्यामध्ये टीम साई संघासमोर उभा करतोय. शेवटचा षटक, राईट मोर द विकेट प्रतीक मोकल. पहिला बॉल, हा बॉल देखील स्लग हिट केला जातोय. आज खऱ्या अर्थानं वढाव संघ जल्लोषात दिसतोय, आवाज सांगून जातोय. फॉर्म मध्ये पुरेपूर असणारा हा रोहन जरी बाद झाला असला तरी आमचे येणारे पुढील फलंदाज देखील त्याच ताबडतोब पद्धतीने फलंदाजी करतील हेच दाखवत असताना कुणाल आणि राजेश आता मात्र मैदानामध्ये थंड वातावरण, या थंडीच्या वातावरणामध्ये जणू काही मैदानामध्ये आग लावणारी फलंदाजी करताना पाहतोय. पुढचा बॉल आणखी एक लॉफ्ट केलाय, परंतु यावेळी सेफ हँड डाऊन दी बॉल. निखिल मोकल आपण पाहतोय, चूक झाली नाही. दुसऱ्या विकेटचं पण दुसरी विकेट राजेश मैदानाच्या बाहेर येताना दिसतील. जोपर्यंत राजेश मैदानाच्या बाहेर येताना दिसतील तोपर्यंत जर पाहायला गेला तर 4 बॉल फेस करत असताना 13 धावा त्यांच्या बॅट मधून पाहायला मिळाल्या. आणि आता रोनक मात्रे मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना 1 बॉल आणि 4 धावांची गरज असताना जय भवानी कोपरली संघासमोर खेळलेला सामना कोण विसरेल. मारलेला गोल्डन षटकार आणि त्याच प्रत्युत्तर म्हणून आज हा अंजनी कुमार वडाव संघ या सेमीफायनलच्या मॅच मध्ये खेळतोय. तोच खेळाडू आलाय ज्यानं 1 बॉल आणि 4 धावांची गरज असताना मेगा षटकार लगावला होता. मयूर यांच्या गोलंदाजीवरती रोनक आलेत, लेफ्ट हँडेड बॅटर आहेत, त्यांच्यासाठी राऊंड विकेट गोलंदाजी करताना दिसतील प्रतीक मोकल. उर्वरित जर विचार करायला गेला तर अद्याप 4 बॉलचा खेळ शिल्लक असणार आहे. धावसंख्या 23 धावा सध्याच्या घडीला टीम अंजनी कुमार वडाव. राऊंड विकेट प्रतीक मोकल. साई संघाकडे देखील तशाच पद्धतीचे फलंदाज आहेत, हे देखील विसरून जमणार नाहीये. बलाढ्य असा गावदेवी साई संघ कालच्या दिवसात देखील ए गटातील ए पूल मधून क्वालिफाय होऊन इथपर्यंत आलाय. पूल केला जातोय, डिस्टन्स क्लिअर करू शकले नाही, परिणामी लॉंग बाउंड्री लाईन होती त्या लाईनला क्लिअर करू शकले नाही, परिणामी पहिल्याच बॉल वरती आउट होऊन आपल्या डगआउट मध्ये परताना दिसतील रोनक म्हात्रे. नेक्स्ट बॅटर राहुल आले. 3 बॉल शिल्लक आहेत, 23 धावा सध्याच्या घडीला धावफलकावरती पाहतोय. ऑन हॅट्रिक असणार आहे प्रतीक मोकल. हॅट्रिक बॉल प्रतीक मोकल यांचा. टीम गावदेवी साई संघासाठी लागोपाठच्या 2 बॉलचा विचार करायला गेला तर पहिल्या बॉलवरती षटकार खाल्ला, तदनंतर जर पाहायला गेला तर चांगला कमबॅक पाहतोय टीम गावदेवी साई संघासाठी. पुन्हा एकदा फील्ड मध्ये बदलाव, राईट हँडेड बॅटर आलाय. ऑन साइड जर पाहायला गेला तर पूर्णपणे पॅक केले जात आहे. डीप मध्ये जास्तीचं प्रोटेक्शन प्रतीक मोकल यांच्या फलंदाजी गोलंदाजीसाठी आपण पाहतोय. सन्माननीय नरेशजी गावण साहेब यांचं शुभ आगमन पाहतोय आणि या स्पर्धेला 2,500 रुपयाची भरघोस अशी मदत त्यांच्या माध्यमातून सन्माननीय नरेशजी गावण साहेब. ऑन साइडला ड्राईव्ह केलाय, 1 धाव कंप्लीट केली आणि स्ट्राईक रोटेट करत असताना आपण पाहतोय 1 धाव सिंगल ऍड झाली स्कोरबोर्डची. धावसंख्या आपण पाहतोय, धावसंख्या देखील बदलाव पाहायला मिळतोय. धावसंख्या 24 धावा धावफलकावरती लागल्यात.
आज खऱ्या अर्थाने जर पाहायला गेलात तर श्री धारेश्वर चषक 2025 अंतिम मुकाबल्याकडे वाटचाल करत असलेली ही स्पर्धा आणि या स्पर्धेसाठी आपली मोलाची वेल देऊन सन्माननीय नरेशजी गावंड साहेब हे उपस्थित राहिलेत. त्याच्या मुले सर्व साहेबांचं श्री धारेश्वर क्रिकेट क्लब डोलवी यांच्या माध्यमातून विशेष असं हार्दिक स्वागत असेल. आज खऱ्या अर्थानं त्यांनी आपल्या वेल काढून आज या कार्यक्रमाची शोभा वाढवत आपली वेल या श्री धारेश्वर क्रिकेट क्लब डोलवी यांच्यासाठी दिली. त्याबद्दल श्री धारेश्वर क्रिकेट क्लब डोलवी आपलं शतशः ऋणी राहील. व्हाईट बॉल आलाय. व्हाईट बॉलच्या मदतीने स्कोर कार्ड वरती एक धाव आणखी ऍड होताना दिसेल. षटकातील शेवटचा बॉल शिल्लक. हा बॉल देखील डॉट बॉल येतोय. पहिल्या षटकामध्ये 16 धावा. दुसऱ्या बॉलवरती षटकार आणि तदनंतर जर पाहायला गेला तर कमालीचा कमबॅक करणारी ही गोलंदाजी प्रतीक मोकल यांची पाहायला मिळाली. आता जर पाहायला गेला तर धावसंख्या झाली 25. येणारे बॉल 12 प्रतिषटक 13च्या आस्किंग रेटनं धावा बनवायच्या आहेत त्या 26. चला वडाव संघ लगेचच मैदानाचा ताबा घ्यायचा आहे आणि साई संघ आपली सलामीची ओपनिंग पेअर मैदानाच्या आतमध्ये पाठवून द्यायची आहे. तसेच या स्पर्धेला रुपाली कन्स्ट्रक्शन यांच्या माध्यमातून तब्बल 5,000 रुपयाची भरघोस अशी मदत या स्पर्धेला आली. त्यांचं देखील धारेश्वर क्रिकेट क्लब डोलवी शतशः ऋणी राहील. तसेच सन्माननीय प्रदीप शेठ तुकाराम मात्रे पेन पंचायत समिती सदस्य यांच्याकडून देखील या स्पर्धेसाठी तब्बल 5,000 रुपयाची मदत आलेली आहे. त्यांचं देखील श्री धारेश्वर क्रिकेट क्लब डोलवी शतशः ऋणी राहील. चला टीम तसेच सुरेंद्र पाटील प्रसिद्ध उद्योजक खारपणे यांच्याकडून देखील या स्पर्धेसाठी तब्बल 2,500 रुपयाची भरघोस अशी मदत. त्यांचं देखील धारेश्वर क्रिकेट क्लब डोलवी शतशः ऋणी राहील. चला वडाव संघ लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्या. 2 षटकांची लढत आहे. एक मॅन्डेटरी पॉवर प्ले. सामना जिंकण्यासाठी 12 बॉल येणारे शिल्लक आणि 26 धावांचं टार्गेट या फायनलच्या महाअंतिम मुकाबल्यामध्ये असणार आहे. बारा बॉल 26 धावा. कोण चेस करेल हा टार्गेट? अंजनी कुमार वढाव संघ डिफेंड करेल की गावदेवी साई संघ या धावा चेस करून स्टार वलक संघासमोर महाअंतिम मेगा फिनाले खेळण्यासाठी सज्ज होताना दिसेल. तब्बल 50,000 रुपये पारितोषिक असलेली ही स्पर्धा आज जर पाहायला गेला तर अंतिम टप्प्यामध्ये आपण पाहतोय. चला मॅच चालू करून घ्या. द्वितीय क्रमांकासाठी 25,000, थर्ड फोर्थ प्रत्येकी 12,500 रुपये. आणि आज ही स्पर्धा वलक संघ जर पाहायला गेला तर डी गटातून येत असताना अंतिम मुकाबला खेळण्यासाठी सज्ज झालाय. 12 बॉल 26. बॅट्समन नेम प्रतीक मोकल आणि प्रशांत मोकल. प्रतीक मोकल प्रशांत मोकल ओपनिंग पेअर मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. बॉलिंग मार्क वरती कुणाल. कॉमेंट्री बॉक्स एंड कडून गोलंदाजी करताना दिसेल. पॉवर प्लेचं पहिले षटक फुल सेट झाले आहे. पॉवर प्लेच्या षटकामध्ये जर पाहायला गेला तर 2 क्षेत्ररक्षक 38 सर्कलच्या बाहेर आपण पाहतोय. एक लॉंग ऑन मध्ये आहे, एक डीप मिड विकेट मध्ये आहे. त्यानंतर एक शॉर्ट थर्ड मॅन पॉइंट पाहतोय, गली पाहतोय, कव्हर पाहतोय, मिड ऑफ पाहतोय, मिड ऑन पाहतोय आणि एक जर पाहायला गेलं तर बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षण. पहिल्याच बॉल साठी कुणाल यांच्या गोलंदाजीसाठी पहिला बॉल डिलिव्हर करण्यासाठी कुणाल सज्ज. पहिला बॉल घेतोय प्रशांत मोकल यांच्यासाठी. 12 बॉल 26. पहिलाच बॉल शाळांपुल केला जातोय. सक्सेसफुल बॉल जाईल. 1 बाउन्स ओव्हर द बॉल. राहील येथील धावा 4. वेलकम फॉर गावदेवी साई. गावदेवी साई संघाने आपल्या स्कोर बोर्डला सुरुवात करत असताना हाफ ट्रॅकर होता. हाफ ट्रॅकरचा पुरेपूर फायदा उठवत असताना त्या क्षेत्रात या 4 धावा कंप्लीट करत असताना प्रशांत मोकल यांच्या बॅटमधून आलेल्या या 4 धावा आपण पाहिल्या आणि स्कोर बोर्डला सुरुवात करत असताना या 4 धावा इक्वेशन बदल. आता एकाने येणारे 11 बॉल आणि जिंकण्यासाठी 22 धावांची गरज.
प्रत्येक बॉलवर जर पाहायला गेला तर प्रत्येक बॉलवरती आता 2 धावा कंप्लीट करायच्या आहेत. पॉवर प्लेचं षटक असल्या कारणाने जास्तीच्या धावा या षटकामध्ये बनवण्याचा प्रयत्न टीम गावदेवी साई करताना दिसेल. परंतु पहिल्या बॉलवरती चौकार मारल्यानंतर जर पाहायला गेला तर कुठेतरी लाईन लेंथ मध्ये बदलाव करायचा याच उद्देशानं राऊंड विकेट. पुन्हा एकदा फुल टॉस होता, त्याच्यावरती फुल टोल वसूल केला जातोय. 6 धावांचा टोल भरावा लागेल. तो अर्थातच अंजनी कुमार वडाव या संघाला धावसंख्या 6 धावा वधारताना दिसतील. धावसंख्या जाऊन पोहोचते. 2 बॉलचा अखेर समाप्त झाल्यानंतर 10. 500च्या स्ट्राईक रेटनं तब्बल फलंदाजी करत असताना आपण पाहतोय गावदेवी साई संघ. 10 धावा. प्रेशर क्रिएट झालाय, दडपण आलंय आणि आता दडपणाखाली गोलंदाजी करत असताना विथ अँगल बॉल थोडा बाहेर काढायचा होता जेणेकरून ऑन साइडला टार्गेट केलं जाणार नाही. वेल जज, वेल लेफ्ट बाय प्रशांत मोकल. वाईड बॉल आलाय. आता फिल्डिंग मध्ये बदलाव पाहतोय. पुन्हा एकदा यावेळी कवचला चिरत बॉल जातोय. मैदानाला गुदगुल्या करत बॉल जातोय सीमा रेषा पार. चौकार. कव्हरचं क्षेत्र जसं व्हॅकंट पाहिलं त्या क्षेत्रात हा कव्हर ड्राईव्हचा फटका प्रशांत मोकलच्या बॅट मधून पाहिला गेलाय. पहिल्याच 3 बॉल मध्ये ही मॅच खुली झाली. आता 3 बॉल मध्ये 15 धावा आल्यात. आता उर्वरित येणारे 9 बॉल आणि 11 धावांची गरज असणार आहे टीम गावदेवी साई. 3 बॉल 15 झाल्यात, येणारे 9 बॉल 11 धावा. मॅच खुली झाले. अंजनी कुमार वडाव संघावरती दडपण. पहिल्या षटकामध्ये पॉवर प्लेचा पुरेपूर वापर. यावेळी थोडासा बॉल डाऊन राहिला, परिणामी बॅट लवकर फिरली गेली आणि त्यानंतर त्रिफला उद्ध्वस्त झाला. आणि अशातच प्रशांत मोकल मैदानाच्या बाहेर येताना दिसेल. जोपर्यंत प्रशांत मोकल मैदानाच्या मित्रांनो बाहेर येताना दिसेल, आपल्या संघासाठी जर पाहायला गेलात ना तर एक वेल प्लॅटफॉर्म सेट करत असताना आपण प्रशांत मोकल यांना पाहिला. 4 बॉल फेस केले आणि 14 धावा आपल्या संघासाठी जमा करत असताना 15 धावांवरती पडलेल्या हा पहिला विकेट पाहतोय तो टीम गावदेवी साई. उर्वरित 2 बॉल शिल्लक असताना राकेश मोकल मैदानाच्या आत. जिंकण्यासाठी येणारे बॉल शिल्लक 8 आणि 11 धावा. 8-11चं इक्वेशन. प्रशांत मोकल मैदानाच्या बाहेर येतात. टाळ्यांचा वर्षाव त्यांच्यासाठी होताना दिसतोय, कारण 4 बॉल आणि 14 मॅच खुली करून ठेवलंय. मॅच आता अंतिम टप्प्यात आणून ठेवलंय ती टीम गावदेवी साई संघासाठी. राकेश आलेत इन ॲट नंबर 3 मैदानात. जिंकण्यासाठी येणारे शेवटचे 8 बॉल शिल्लक. जिंकण्यासाठी 11 धावांचं उद्दिष्ट शिल्लक. पुढचा बॉल कुणाल. राकेश बॅक टू द बॉल ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न. शॉर्ट मिड ऑफच्या क्षेत्रामध्ये बॉल फील्ड केला जातोय. 1 धाव कंप्लीट. जरूर बॉलर एंड वरती एस्टर्न वरती बॉल मारण्याचा प्रयत्न केला, परंतु डायरेक्ट हिट झाला नाही. परिणामी राकेश मोकल यांच्या बॅट मधून मिळालेली ही गावदेवी साई संघाला एकेरी धाव. एका सिंगल न स्कोर कार्ड. पुन्हा एकदा जर पाहायला गेलात ना तर 16 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. ज्या 16 धावा जर पाहायला गेला तर पहिल्या षटकामध्ये टीम साई संघाच्या आगे निखिल मोकल यांच्या देखील षटकामध्ये आपण वडाव संघाने लावल्या होत्या. शेवटचा बॉल शिल्लक असेल. पहिल्यांदाच प्रतीक मोकल स्ट्राईक करतील. खोदून काढायचा होता. ब्लॉक होल मध्ये टाकलेला हा बॉल मिड विकेटच्या क्षेत्रामध्ये बॉल फील्ड केला जातोय. आता वडाव संघाला देखील माहिती आहे की एक धाव किती महत्वाची असणार आहे आणि त्याच्यासाठी केले जाणारे हे प्रयत्न. बॉल फील्ड केला जातोय. 1 धावांनी पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाला. 17 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. आता येणारे 6 बॉलचा खेळ शिल्लक आणि जिंकण्यासाठी तब्बल 9 धावांची गरज असणार आहे. 9 रन 6 धावा. 6-9चं इक्वेशन असणार आहे. पहिले 1-2 बॉल डॉट जर आले वडाव संघाच्या दृष्टिकोनातून तर ही मॅच शेवटच्या बॉल पर्यंत जाऊ शकते, परंतु पहिल्याच बॉल किंवा दुसऱ्या बॉल वरती जर एखादा मोठा बाउंड्रीज जर पाहायला मिळाला तर ही मॅच रन ऑन अ बॉल येताना दिसू शकते. यासाठी रोहन म्हात्रे आले. राईट आर्म ओव्हर द विकेट. समोर आहेत प्रतीक मोकल. एकच बॉल आतापर्यंत प्रतीक मोकल यांनी फेस केला. चला वडाव संघ मॅच चालू करून घ्या.
रोहन ओव्हर द विकेट आलेत 6-9. आउटसाइड द ऑफ स्टंप इट्स अ वाईड बॉल. एक्स्ट्राची एक धाव ऍड होतोय स्कोर कार्ड वरती. धावसंख्येत बदल. धावसंख्या आता पाहतो येणारे 6 बॉल आणि 8 धावांचं इक्वेशन टीम गावदेवी साई संघासाठी असणार आहे. सेमीफायनलचा मुकाबला आपण पाहतोय. स्टार वलक मेगा फायनल खेळण्यासाठी सज्ज. जागा बनवली. हा पण पूल करत असताना यावेळी जर पाहायला गेला तर काय झेल टिपला जातोय यार. रिले कॅच पाहायला मिळाला. रिले कॅच पाहतोय. दोघांच्या मदतीनं जर पाहायला गेला तर दोघांचं हे कोलॅबरेशन पाहायला मिळालं. कॅच घेत असताना एकमेकांना केलेलं सहाय्य आपल्याला पाहायला मिळालं आणि याचाच फायदा उठवत जर पाहायला गेला तर गावदेवी साई संघाचे विस्फोटक प्रतीक मोकल आता मैदानाच्या बाहेर येताना दिसणार आहेत. येणारे 5 बॉल आणि 8 धावींची गरज राकेश मोकल आहेत. परंतु राकेश मोकल यांना स्ट्राईक एंड वरती देखील आणणं गरजेचं असणार आहे. त्यासाठी एखादी सिंगल काढून राकेश मोकल जर स्ट्राईक एंड वरती आले तर मोठा फटका मारण्याची ताकद राकेश मोकल ठेवतात आणि ते कित्येक कारनामे आजवर राकेश मोकल यांच्या माध्यमातून गावदेवी साई संघानं पाहिलेत. परंतु त्यासाठी त्यांना स्ट्राईक एंड वरती देखील आणावं लागेल. यासाठी नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये रोहित मोकल येताना दिसतील. कोणत्या स्ट्रॅटेजीनं सिंगल काढून राकेश मोकल यांना स्ट्राईक एंड वरती आणतील की आपला नॅचरल गेम एखादा फटका आणि ही मॅच रन ऑन अ बॉल. 5 बॉल 8 धावा. रोहन दुसऱ्या बाजूनं पुढचा बॉल आउटसाइड ऑफ स्टंप. हलक्या हाताने स्टेअर केला. पॉइंटच्या दिशेने बॉल मारायचा होता. बॅकेट पॉइंटच्या क्षेत्रामध्ये बॉल फील्ड केला जातोय. तोपर्यंत जर पाहायला गेला तर धावसंख्येत एकनी बदलाव पाहायला म्हणजे 1 धाव सिंगल स्कोर कार्ड होते आज होताना दिसते. आता धावसंख्या पाहतोय ते 19. अर्थातच येणारे 4 बॉलचा खेळ शिल्लक आहे आणि 7 धावींची गरज. या सिंगल साठी फलंदाज मैदानात गेले होते. ती सिंगल पाहायला मिळाली. आता पूर्णपणे लक्ष गावदेवी संघाचं टीम राकेश मोकल यांच्याकडे असणार आहे. 4 बॉल 7 धावा 1 हिट. दूर असणार आहे गावदेवी साई संघ. पुढचा बॉल सन्माननीय रोहनजी मात्रे उपसरपंच कृप ग्रामपंचायत डोलवे तसेच प्रसिद्ध उद्योजक तसेच त्यांच्या समवेत सन्माननीय अमितजी मात्रे प्रसिद्ध उद्योजक तसेच बबुल मात्रे यांचं देखील शुभ आगमन आज या स्पर्धेसाठी अंतिम मॅच साठी होताना पाहतोय. मान्यवरांचे श्री धारेश्वर चषक 2025 च्या माध्यमातून हार्दिक असं स्वागत. जाऊयात मित्रांनो मैदानाकडे. मैदानामध्ये गावदेवी साई संघ धावा चेस करतोय आणि अशात जर पाहायला गेला तर बलाढ्य अशा राकेश मोकल यांच्या विकेटचं पतन होताना आपण पाहतोय आणि निखिल मोकल बॅटर मैदानाच्या आतमध्ये जाताना पाहतोय. अद्याप देखील मॅच जिवंत आहे. साई संघ सहजासहजी मॅच सोडणार नाहीये. दोन बॉल आणि 7. निखिल मोकल 1 खराब बॉल 1 फटका. परंतु हा बॉल अत्यंत महत्वाचा असणार आहे दोन्ही संघासाठी. 2 बॉल आणि 7. या बॉलवर जर एखादी धाव आली तर शेवटच्या बॉलवरती 6 धावा. चौकार आला तर शेवटच्या बॉलवरती 3. काहीही पॉसिबल आहे. दोन्ही रिझल्ट पॉसिबल. दोन्ही संघांसाठी ही बेस्ट मॅच आपण पाहतोय. बेस्ट वर्सेस बेस्ट अशी लढत आपण पाहतोय. फायर वर्सेस फायर. 2 बॉल 7.
बॉल लॉफ्ट केलाय, संधी उपलब्ध झाली होती, कॅच साठी जाणं गरजेचं होतं, परंतु एकच धाव आता थांबवले. आता एक बॉल आणि 6 धावांची गरज. मैदानात बॅटर आहे रोहित मोकाल. आपल्या गावाचं स्वप्न हे चषकावर नाव कोणाचं पूर्ण करेल की दुसऱ्या बाजूला आज ज्या खेळाडूंना आपला संघ इथपर्यंत आणून ठेवलाय तो रोहन म्हात्रे या मॅचचा हिरो होऊन जाताना दिसेल. वलक संघ टॉससाठी यायचा. अमित वलक संघ टॉससाठी या. एक बॉल 6 धावा. फटका फसलाय आणि सरळ अंतिम फेरीत स्टार वलक संघासमोर फाईट करण्यासाठी संघ पाहतोय प्रेम अँड श्रेयस 11 अंजनी कुमार वडाव. चला टॉससाठी या. रोहन टॉससाठी या. अमित आपण देखील टॉससाठी या. सन्माननीय रोहनजी म्हात्रे साहेब यांच्या शुभ हस्ते मेगा फायनल मॅचचा आपण टॉस करतोय. मॅन ऑफ द मॅच. मॅन ऑफ द मॅच या मॅच मध्ये राजेश असणार आहेत. वडाव संघाचे राजेश असणार आहेत. रोहन टॉस साठी यायचा आहे. सन्माननीय या आपल्या समोर मित्रांनो येतोय अतिथी मान्यवरांची मांड्याली देखील या मुख्य व्यासपीठावरती आपण पाहतोय. व्यासपीठावरती विराजमान आपण अतिथी मान्यवर पाहतोय. सन्माननीय मधुकर महादेव पाटील प्रसिद्ध उद्योजक डोलवी, सन्माननीय नरेशजी गावण साहेब पेन पंचायत समिती सदस्य, सन्माननीय रोहन शेठ म्हात्रे उपसरपंच डोलवी प्रसिद्ध उद्योजक, तसेच बबुल म्हात्रे समर्थ ज्वेलर्सचे मालक, तसेच सन्मान्य श्री अमित म्हात्रे प्रसिद्ध उद्योजक डोलवी या सर्वांचे पुन्हा एकदा हार्दिक हार्दिक शुभ स्वागत. महाअंतिम मुकाबला एका बाजूने स्टार वलक, दुसऱ्या बाजूने जर पाहायला गेला तर प्रेम अँड श्रेयस 11 अंजनी कुमार वडाव हा संघ आपण पाहतोय. बिग फाईट मॅच, एक षटकाची लढत आणि एक षटकाची लढत कशा पद्धतीने होते हे ऐकवण्यासाठी मायक्रोफोनवर पुन्हा एकदा परमेश पाटील सर. सन्माननीय रोहिदास वर्तक साहेबांकडून 100 रुपयाचं कॅश प्राइज रोहनसाठी असेल. चला या रोहन समर्थक पाठवा. 100 रुपयाचं कॅश प्राइज आहे. 100 रुपयाचं कॅश प्राइज त्या ठिकाणी जरूर दिलं जाईल. व्हॉट अ फॅन्टास्टिक मॅच. अप्रतिम असं आयोजन. सीझन 2025 आणि 26 ची सुरुवात खर तर आपण पाहतोय. आमचे लाडके आयोजक श्री धायरेश्वर डोलवी आयोजित टेनिस बॉल क्रिकेटची स्पर्धा. चला सीमारेषाच्या अगदी जवळ तुम्ही कोणीही थांबू नका. इट्स अ मेगा फायनल. महाअंतिम मुकाबला. मैदानाच्या आतमध्ये फक्त एका षटकाचा हा सामना असेल. एका बाजूने अंजनी कुमार वडाव आणि त्यांना फाईट करेल टीम स्टार वलक.